अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 5 12 फेब्रुवारी 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. शिक्षण म्हणजे काय भाग 2. नमस्ते मित्रांनो, आपण पाहतो आहोत शिक्षण म्हणजे काय. आपण मागच्या भागात पाहिलं की शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य निर्मिती हे मिळवण्याची प्रक्रिया. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य निर्मिती. मित्रांनो, आपण हेही पाहिलं की परमेश्वराने आम्हाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. शरीर दिलेले, मन दिलेले, बुद्धी दिलेली. आणि परमेश्वरांनी ज्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर 50 लाख वर्षांपासून मनुष्याने पृथ्वीवर आल्यानंतर ज्या काही गोष्टी केल्या, त्यातून खूप काही ज्ञानाची निर्मिती झाली. खूप काही कौशल्य शिकण्यासारखी निर्माण झाली. आपण थोडासा एक बघू, मनुष्य काय काय करू शकतो. मित्रांनो, शिक्षणाचा जर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कुठला असेल तर मनुष्य ज्ञानाचा वापर करून खूप काही कौशल्य शिकू शकतो, वापरात आणू शकतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, एकाच क्षेत्रात नाही. उदाहरणार्थ आपण प्रवास बघूया. प्रवासामध्ये पूर्वीच्या काळी माणसं घोड्यावर बसून जायची, घोडागाडी बसून जायची, बैलगाडीवर बसून जायची. आज सायकल आली, सायकल नंतर स्कूटर आली, बस आली, जीप आली, कार आल्या, वेगवेगळ्या कार आल्या, ट्रेन आली, विमानं आली, हेलिकॉप्टर आली. आता एका ग्रहाहून दुसऱ्या ग्रहावर घेऊन जाण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी अंतराळ यानं सुद्धा शोधून काढली. जे पृथ्वीवरून मंगळावर जायचे, तर आपण अंतराळ यानाने जाऊ शकतो. आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे, 4 व्हीलरनं जाऊ शकतो. आपल्याला खूप दूरचा प्रवास करायचा आहे, म्हणजे समजा मुंबईवरून कलकत्त्याला जायचे, तर शक्यतो कारनं जाणं वगैरे टाळू आम्ही. रेल्वेने जाता येईल. आम्हाला असं वाटलं की नको, फार लवकर जायचे आणि अर्जंट जायचे, तर विमानाने जाऊ शकतो. त्याच्याही पेक्षा वेगाने जायचे, तर सुपरसॉनिक फ्लाईट्स जे वापरात नाहीत सध्या, पण हे वापरले जाऊ शकतात काही वर्षांनी, की आपण कलकत्ता ते मुंबई हा प्रवास 20 मिनिटात होऊ शकतो. विमानाने जायचं म्हटलं तर 2.5 तास लागतात. ट्रेनने जायचं म्हटलं तर 1.5 ते 2 दिवस लागतात. कारने जायचं म्हटलं तर 3 दिवसापेक्षा जास्त काळ लागू शकतो. पूर्वीच्या काळी 500-700 वर्षापूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर कलकत्त्याला गेले होते नामदेवांसोबत, तर त्यावेळेस त्यांना अनेक वर्षे लागली होती. जाऊन यायला महिने लागले अनेक. पण प्रवासामध्ये केवढी सुधारणा केली बघा. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीच्या सुधारणा. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी साधी गोष्ट होती. आज इलेक्ट्रिसिटी, लाईट आहे. अगदी रात्रीच्या वेळी आपण चक्क सूर्यप्रकाशासारखं प्रकाश आजच्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश निर्माण करू शकतो. हे सगळे शोध आणि त्याचा वापर, चित्रपट निर्मिती, अगदी अलीकडच्या काळामधले हे शोध, बरेचसे शोध यांनी लावलेले आहेत थॉमस अल्वा एडिसननी. मित्रांनो, हे सगळं आलं कुठून? शिक्षणातून आलं, विचार करण्यातून आलं. एक गोष्ट आहे, आपल्याकडं ज्ञान खूप असेल, पण त्या ज्ञानाचा वापर अजून व्हायचा आहे.
आता ही गोष्ट आजच्या पिढीला फार लवकर हे पटू शकते. कुठली? की आज जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून बघा कॉम्प्युटर तयार झालेला आहे. आता AI तयार होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून खूप प्रगती होणार आहे. AI माणसासारखी कामं करायला लागेल. AI बऱ्याच गोष्टी करायला लागेल. तसं मित्रांनो, ज्ञानाचा वापर करून मनुष्य अनेक गोष्टी निर्माण करू शकतो. प्रवासाच्या बाबतीत झालं, तसं प्रिंटिंगच्या बाबतीत बघा. पूर्वी प्रिंटिंग नव्हतं, हाताने लिहावं लागायचं. मित्रांनो, आजही बघा काही ऋषीमुनींनी आमची भविष्य लिहून ठेवलेली आहेत. त्याला नाडी ज्योतिष म्हणतात. आणि ती हजारो वर्षांपूर्वी झाडाच्या पट्ट्यावर लिहून ठेवली, पानावर लिहून ठेवलेली आहेत. आजही ती वाचता येतात. आजही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतात. कसं शक्य आहे? अवघड आहे, पण आहे. पूर्वी हाताने लिहावं लागायचं. आणि आज काळ बघा, आज तुम्ही कुठलीही गोष्ट प्रिंट करू शकता, पुस्तकं छापू शकता. किती पुस्तकं छापली गेली. हे पूर्वी शक्य होतं का? पूर्वी होती पुस्तकं, पण ती एवढी नव्हती. आज जी आहेत खूप अफाट. मॉस्को आणि टोकियो किंवा लंडन आणि पॅरिस इथं अनेक ग्रंथालय आहेत, मोठमोठी ग्रंथालय. त्या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहेत? अब्जावधी पुस्तकं आहेत. मोठमोठ्या लायब्ररीज आहेत. अनेक गोष्टी. ज्ञान अमर्याद आहे. इतकं म्हणजे जे काही आहे त्यालाच आपण ज्ञान म्हणूया. आणि हे ज्ञान आणखी वाढत जाईल. 100 वर्षापूर्वी जे काही माणसाला ज्ञात होतं, ह्या 100 वर्षांमध्ये त्यात खूप भर पडली. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी भर पडेल. ज्या गोष्टी आपल्याला कुचकामी वाटल्या ह्याची काही गरज नाही. आता त्या गोष्टी मागं पडतील. नवीन गोष्टींचं ज्ञान होईल. मित्रांनो, पूर्वी बऱ्याच गोष्टी म्हणजे एक असं गृहीत धरा, असं म्हणतात, आता विषय निघालेला आहे म्हणून आपण चर्चा करतो आहोत. 10,000 वर्षापूर्वी एक विशेष संस्कृती पृथ्वीवर अस्तित्वात होती, असं प्लेटोनं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. प्लेटो म्हणजे साधारणतः 2400 वर्षापूर्वी होऊन गेलेली व्यक्ती ग्रीक संस्कृतीमध्ये. आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं की त्यांनी सोर्स सांगितला होता की मी इजिप्तमध्ये गेलो होतो, तेव्हा इजिप्तमध्ये माझा एक मित्र गेला होता आणि तिथं एक मंदिरामध्ये तो दर्शनाला गेला. तर त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी त्याला सांगितलं होतं की 10,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक संस्कृती होती. त्या संस्कृतीला अटलांटिस संस्कृती म्हणतात. आणि ती अटलांटिस संस्कृती फार प्रगत होती. फार प्रगत होती म्हणजे इतकी प्रगत होती की त्यांनी विमानांचा शोध लावला होता. त्यांनी प्रवासाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी केल्या होत्या आणि खूप शोध लावले होते. आणि त्यांना एका स्टेजला असं वाटलं की आपण आता खूप प्रगती केली आणि याच्या पुढं आता प्रगती शक्य नाही. म्हणून त्या लोकांनी एकत्र येऊन ती संस्कृती नष्ट करण्याचा निर्णय केला आणि ती संस्कृती नष्ट केली त्यांनी सगळ्यांनी मिळून स्वतःहून. असा उल्लेख प्लेटोनं आपल्या पुस्तकामध्ये 2300 वर्षापूर्वी करून ठेवलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक संस्कृती आपलं ज्ञान वाढवत जाते. अटलांटिस संस्कृती, याच्यावर लॉस्ट अटलांटिस म्हणून अनेक संकल्पना पुढे आल्या. आणि ह्या अटलांटिसवर एडगर कायसीनं सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. एडगर कायसी पण अशीच एक व्यक्ती होऊन गेली की ज्या व्यक्तीजवळ अद्भुत शक्ती होत्या. अद्भुत शक्ती पण असतात, अनेक गोष्टी होऊ शकतात. आणि पण हे सगळं शिक्षणातून होऊ शकतं. मित्रांनो, आम्हाला शिक्षणामध्ये
आम्हाला रस पाहिजे, आम्हाला इच्छा झाली पाहिजे की यार मला शिकायचं. बेसिक शिक्षण कुठून सुरू करायचं, तर आपण भाषा विषयांपासून सुरू केलं पाहिजे. भाषेची ॲक्युरसी समजून घेतली पाहिजे. भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा या विषयावर मी वेगळं बोलेनच, की भाषा विषयांचा अभ्यास असा केला पाहिजे, गणिताचा अभ्यास कसा केला पाहिजे हेही बोलेन, विज्ञानाचा अभ्यास कसा केला पाहिजे हेही बोलेन. सुरुवातीला सुरुवात करा. तुम्ही एक एक पाऊल चालायला लागलात की हळूहळू मग तुम्हाला पुढचे सगळे रस्ते हे व्हायला लागतील, सुटायला लागतील आणि वेळ लागतो. उदाहरणार्थ आपण चालायला शिकतो तर 8-10 महिन्यामध्ये मुलगा चांगलं चालायला सुरुवात करणं आणि त्याला व्यवस्थित चालता येणं ह्या गोष्टीसाठी फार काळ लागत नाही, 8-10 महिन्यांचाच काळ लागतो. पण गणित शिकायचे तर गणित शिकायला खूप वेळ लागतो. गणिताचा अभ्यास करायचा आहे तर हो, आता मला गणिताचा चांगला अभ्यास झाला तर हा काळ 15-20 वर्षाचा असू शकतो. मेडिकल शिकायचे, मेडिकलचा काळ 15-20 वर्षाचा असू शकतो. इंजिनिअरिंग शिकायचे, इंजिनिअरिंगचा काळ 4-6 वर्षांचा असू शकतो. असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये ज्ञान अमर्याद आहे आणि मनुष्य ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत आलेला आहे. आज बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कायदा आहे, कायद्याच्या क्षेत्रामध्येही अफाट ज्ञान आहे. शिक्षण आहे, कृषी आहे, व्यवसाय आहेत, अनेक व्यवसाय आहेत. त्या व्यवसायाचं सुद्धा खूप मोठं ज्ञान असतं. पण जे काही बेसिक गोष्टी आहेत भाषाविषयी, नंतर मग गणित, विज्ञान आणि बाकी जे असो येतात गोष्टी, कुठल्या कलेच्या क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या तर अनेक गोष्टी, परफॉर्मन्स आहे, गाणी आहेत, नाट्य आहे, सिनेमा आहे, त्या क्षेत्रात झालेली अनेक माणसं आहेत. त्याच्याही पुढं खेळ आहेत, अनेक खेळ आहेत. त्या खेळामध्ये सुद्धा मनुष्य खूप काही प्रगती करत असतो आणि तेही गोष्टी शिकाव्या लागतात. धावणं ही गोष्ट प्रत्येकालाच जमते असं नाही, पण काही काही लोकांनी तर धावण्याचे अनेक विक्रम केलेले. आपल्याकडे PT उषा वगैरे नावं फार गाजलेली आहेत. खेळामध्ये पण एक वेगळं जग आहे. अनेक खेळ आहेत, सांघिक खेळ आहेत, वैयक्तिक खेळ आहेत. आणि मित्रांनो, आपण ठरवलं की आपल्याला काय करायचं, आपल्याला आयुष्यात काय करायचं, तर आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधींचं सोनं आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपल्याजवळ एक कामापुरतं आवश्यक ते ज्ञान आहे, कौशल्य आहे, कॅरेक्टर ट्रेट्स आहेत. कॅरेक्टर ट्रेट्सवर सुद्धा बोलणं आवश्यक आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जेव्हा कॅरेक्टर ट्रेट्स म्हणतो, चारित्र्य निर्मिती म्हणतो, त्याच्यामध्ये एक मला माझं काम कसं करायचं, काम कसं पार पाडायचं, नंतर मग मी काय करायचं, काय करायचं नाही, नंतर मग माझे काही स्वभाव दोष असतात, राग येणं, चिडणं, संताप, हे कसं थांबवायचं, माझ्या नुकसान करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी कशा थांबवायच्या, ह्या गोष्टीसुद्धा शिक्षणाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अनुषंगानं विशेष असं काही शिकवलं जात नाही, पण त्या अनुषंगाने भरपूर पुस्तकं आज उपलब्ध आहेत आणि अनेक लोक त्यांचा फार अभ्यास करतात. आता उदाहरणार्थ बघा की वॉरन बफे नावाचा एक फार मोठा माणूस आपल्यामध्ये आहे, अजून आहे. 90पेक्षा जास्त त्यांचं वय, 1930चा त्यांचा जन्म आहे. वॉरन बफे असं मानतात की डेल कार्नेगी या व्यक्तीनं लिहिलेलं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक जर मी वाचलं नसतं तर वॉरन बफे घडलाच नसतं. मित्रांनो, अशी अनेक गोष्टी आहेत की आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे काय, तर या अनुषंगानं आपल्याला खूप काही शिकायचे, आपलं ज्ञान वाढवायचे, आपलं कौशल्य वाढवायचे आणि आपणाला आपण एकदा ज्ञान लालसा, आपण विद्यार्थी म्हणजे काय, विद्यार्थी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. विद्यार्थी हा शब्द का तयार होत, कसा तयार झालेला आहे. विद्यार्थी हा शब्द तयार झालेला आहे की मनुष्य जेव्हा विचार करायला लागला
फार वर्षांपूर्वी, साधारणतः 1,00,000 वर्षांपूर्वी, तेव्हा तो विचार करायला लागला की आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टींचा परिणाम माझ्यावर घडतो, म्हणजे माझ्यावर त्याच्या संवेदना उमटतात. संवेदना म्हणजे वेदन, परिणाम, आणि वेदनापासून वेद शब्द झाला. आणि ह्या गोष्टीतून माणसाला समजलेले जे काही महत्त्वाचं साहित्य लिहिलं गेलं त्यांना वेद असं नाव पडलं. वेदांचा अभ्यास करणारा म्हणजे विद, वेदांचा अभ्यास करणं म्हणजे विद, ज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे विद, आणि विद म्हणजे शिकणं. विद या शब्दाचा अर्थ समजून घेणं. आणि विद शब्दापासून तयार झाला विद्या. विद्या म्हणजे काय की हे सगळं ज्ञान, कौशल्य, कॅरेक्टर ट्रेट्स. आणि ह्या विद्या शब्दापासून विद्येसाठी प्रयत्न करणारा, विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा तो विद्यार्थी. तर विद्यार्थी या शब्दाचा अर्थच आहे की आम्हाला आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. मुळात आमच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, चौकश बुद्धी निर्माण झाली पाहिजे, आणि आमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधली पाहिजेत, म्हणजे आम्ही विद्यार्थी झालो. तर मित्रांनो, आपण आपली विद्या वाढवत नेली पाहिजे, आणि हाच शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पुढच्या भागामध्ये या विषयावर आणखी बोलूया. नमस्ते.